ब्रह्मयोगिनींची एक सवय होती, त्या म्हणायच्या की कायम आपण अकर्तात्मक योग, अलिप्तता आणि साक्षभाव किंवा द्रष्टाभाव मेंटेन ठेवायचा. संसारी जन यांची एकच चूक अशी आहे की जे दररोज एक खोटं बोलतात की ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा, असं ते दररोज बोलतात. तर असं त्या कायम म्हणायच्या. तर त्यावेळेला त्यांनी एक उपाय सांगितलेला मला आठवतोय आणि जो मी देखील फॉलो केल्यानंतर त्यांच्याच अनुमतीने. टेंबे स्वामींनीच रचलेलं अजून एक स्तोत्र आहे, दत्तात्रय द्वादश नाम स्तोत्र. द्वादश म्हणजे 12 नाव. तर ही 12 स्थानं, ही 12 नावं 12 स्थानांसाठी आहेत, म्हणजे आपल्या पत्रिकेतली 12 घरं. तर एक छोटासा उपाय त्यांनी सांगितलं होतं की तू तुझ्या पद्धतीने, तुला वाटतं ना, ब्रह्मयोगिनींचा तो संवाद मी ऐकत होतो, तुला वाटतं ना तुझ्या प्रारब्धात खूप दोष आहेत, तुला खूप अडचणी चालू आहेत, तर पत्रिकेशिवाय कुठे दिसणार आहे हे सगळं. तर तू एक काम कर, पत्रिका बनव आणि आखून ठेव तिकडे. आणि तुझं आराध्य असेल, तुझं आराध्य कोण, तर त्याने सांगितलं दत्तात्रय. त्यांनी त्यावेळेला ते म्हणाले की मग दत्तात्रयांचं द्वादश नाम स्तोत्र जे आहे याचं जास्तीत जास्त आवर्तन कर. तर ही 12 दिवस दररोज 12 वेळा हे स्तोत्र म्हणायचं. असं तू कधी कितीही वेळा कर, तुझी अजून जितके दिवस करशील तेवढं चांगलं. आणि त्यावेळेला मात्र तू एक गोष्टीचं पालन कर की सत्यभाषण आणि स्तोत्र झाल्यानंतर जास्तीत जास्त मौन धारण करणं, लोकांना कोणालाही अपशब्द न बोलणं, कोणाबद्दल मागून न बोलणं, दान धर्म जेवढं शक्य तेवढं करणं आणि मांसाहार न करणं. या गोष्टीचं तू काळजी घे, तुला उपयोग त्याचा होऊ शकतो. तर ह्याचा म्हणजे मी एक सांगू इच्छितो की म्हणजे असं लेखी काय वर्णन तर नाही, पण माझ्या सद्गुरूंना सांगताना मी ऐकलंय. त्यामुळे मी देखील बऱ्याच जणांना इन्सिस्ट करतो की हा एक खूप मोठा ओव्हरऑल उपाय आहे की आपल्या पत्रिकेची प्रिंटआउट काढायची, आपलं पूर्ण नाव लिहायचं त्यावरती किंवा हाताने आपण ड्रॉ करायचं. ग्रहस्थिती सगळी त्यामध्ये येते पूर्ण. आणि आपण आपल्या श्रद्धेने फक्त प्रार्थना करायची की माझं अख्खं प्रारब्ध मी तुमच्या समक्ष ठेवलेलं आहे. असं आपण म्हणणार नाही की मला जे हवे ते लगेच द्या, कारण त्यांची इच्छा अर्थात जे आहे ते. तर पण एक गोष्ट तर नक्कीच घडू शकते की एकतर जे हवं आहे आपल्याला ते तर नक्कीच मिळेल, किंवा समजा ते मिळणार नसेल तर असं काहीतरी होईल की एकतर आपल्याला ते सहन करण्याचं बळ तरी प्राप्त होईल, नाहीतर आपल्याला जे हवं होतं त्याचाच विसर पडेल, आपण ज्ञानामध्ये एकदम आनंद घेऊ शकतो. असं देखील होऊ शकतं. तर हा उपाय सगळ्यांना उपयोगी ठरू शकेल असं मला वाटतं. म्हणजे मी